नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा वर्क फॉर होम या सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. मागील 2 भागात आपण पाहिलं होतं की वर्क फॉर होम म्हणजे काय आहे, वर्क फॉर होम कोणासाठी आहे. तर ह्या भागात आपण वेगळं काय पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला वर्क फॉर होम जर सुरू करायचं असेल तर तुमच्याकडे काही महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. जसं की लॅपटॉप किंवा एक कम्प्युटर आणि त्यासाठी इंटरनेट, म्हणजे त्या इंटरनेटमध्ये चांगला स्पीड असणं गरजेचं आहे. MS ऑफिस किंवा गुगल डॉक्स त्यामध्ये रन व्हायला पाहिजेत. ही कामं मोबाईलवरही होऊ शकतात, पण तुम्हाला प्रोफेशनल जॉबसाठी लॅपटॉप हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि एक इंटरनेट कनेक्शन लागेल ज्याचा स्पीड म्हणजे 20 ते 30 Mbps स्पीड असायला हवा. व्हिडिओ कॉलसाठी तुम्हाला स्टेबल कनेक्शन असावं आणि जर बॅकअपची गरज लागली तर तुम्हाला मोबाईल रिचार्ज करून ठेवावं लागेल. वर्क फॉर होममध्ये इंटरनेट जसं काही तुमचं ऑफिस असते, घरात एक अशी शांततेची जागा पाहिजे जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. सराउंडिंगचा आवाज नसेल, एक टेबल, एक खुर्ची असेल आणि एक सनलाईट असेल किंवा योग्य प्रकाश असेल. इंटरव्ह्यू किंवा कॉलसाठी तुम्हाला बॅकग्राऊंड, म्हणजे जो बॅकग्राऊंड असतो तो एक प्रॉपर असणं गरजेचं आहे. बेसिक तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान असायला पाहिजे, जसं की मायक्रोसॉफ्ट एक्सेल असेल जिथे तुम्ही डाटा स्टोअर करू शकता, डाटा फीड करू शकता. मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल जिथे तुम्ही डॉक्युमेंट्स तयार करू शकता. झूम किंवा गुगल मीटसाठी तुम्हाला इंटरनेट असणं गरजेचं आहे. तुम्हाला झूम आणि गुगल मीट वापरताही आलं पाहिजे. ईमेल खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी तुमच्याकडे स्वतःचा जीमेल असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. तुम्हाला स्पष्ट बोलता यायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जी लँग्वेज असेल, जशी मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, ती तुम्हाला स्पष्ट बोलता यायला पाहिजे. ईमेल तुम्हाला लिहिता यायला पाहिजे आणि तुमचा एक टोन असतो तो प्रोफेशनल टोन असायला पाहिजे. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला शिकलं पाहिजे. जसं की तुम्हाला काही डेडलाईन दिल्या जातील, त्या डेडलाईन तुम्हाला वेळेत पाळल्या पाहिजेत. तुम्हाला सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन तुम्हाला टाळलं पाहिजे. अशा काही महत्त्वाच्या टूल्स आणि टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूयाच ह्या सिरीजच्या पुढल्या भागात. धन्यवाद.